सकाळी सकाळी विचार केला, आज बायकोला कामात मदत करून खुश करून टाकू. फ्रीजमधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅसवर ठेवलं. पण 15 मिनिटं झाली तरी दूध काही उकळलं नाही. तेव्हा कळलं ते इडलीचं पीठ होतं. सकाळपासून घरीच गेलो नाही. स्वयंपाकावरून दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याने ठरवले, आज कितीही वाईट जेवण झाले तरी कौतुकच करायचे. नवरा भाजीचा घास तोंडात टाकत, वा वा काय मस्त भाजी झाली. बायको नवऱ्याकडे रागाने बघत, मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोड लागणारच. शेजारणीने दिली ना ती. रात्री सहज नवरा बायकोला म्हणाला, नवरा पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी, भले लागू दे शिकाया, लसावी मसावी. बायकोचे उत्तर, बनून आता गोसावी, जी आहे ती सोसावी, विसरून लसावी मसावी, रात्री घरची भांडी घासावी व सकाळी उठून फरशी पुसावी. शेजारी, तुमचा नवरा पहा त्या सुंदर स्त्रीशी बोलतोय. बायको, बोलू द्या हो, सुटलेले पोट आत घेऊन तो तिच्याशी किती वेळ बोलू शकतो हे मला पण बघायचं. एका मॅनेजमेंट एक्सपर्टने आपली बायको आशावादी आहे की निराशावादी हे पाहण्यासाठी अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्यासमोर ठेवला आणि विचारले, ह्या ग्लासकडे पाहिल्यावर तुला काय वाटतं? तर ती म्हणाली, पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसरून जागेवर ठेवा. ना आशावादी ना निराशावादी, फक्त वादावादी. डॉक्टर, तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे. मी झोपेच्या गोळ्या लिहून देतो. पत्नी, किती वेळा देऊ? डॉक्टर, देऊ नका, तुम्ही घ्यायच्यात. जी स्त्री तुमचं एकदा सांगितल्यावर ऐकत असेल तर ती तुमची बहीण. जी स्त्री दोनदा सांगितल्यावर ऐकत असेल तर ती तुमची मुलगी असेल. जी स्त्री न सांगताही समजून घेत असेल ती तुमची आई. पण एखादी स्त्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल तर ती स्त्री बहिरी असू शकते. उगाच नेहमीप्रमाणे बायकोवर संशय घेऊ नका. पप्पूचं लग्न झालं, सुखाचा संसार सुरू झाला. पप्पूने बायकोला प्रश्न केला, असं काय पाहिलंस माझ्यात, तू लग्नाला लगेच होकार दिला? बायको, मी तुम्हाला 1-2 वेळा भांडी घासताना पाहिलं होतं. बायको आपल्यावर खूप प्रेम करते असं वाटत असेल तर जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून बघा. सगळा गैरसमज दूर होऊन जाईल. जर बायकोने वेळेवर चहा नाही दिला तर अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो. उठायचं आणि थेट किचनमध्ये जायचं. आपण आपला बनवून प्यायचा. कटकटच नको. सुखी संसाराचा मंत्र.